दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. देवगडच्या डोंगर कडेला वसलेलं गाव. या गावाचे काही नियम वेगळेच होते. खूप घाबरलेली माणसं, घाबरलेले नियम, जणू वेगळंच काही. गावाच्या टोकाला एक वडाचं झाड आहे. जुनं, प्रचंड. त्याच्या फांद्या आकाशाला स्पर्श करतात आणि मुळं जमिनीवर पसरलेली. पण त्या झाडाबद्दल कोणी भूत आहे असं सरळ म्हणत नाही. ते फक्त एवढंच म्हणतात, तो खाली आहे. भिकाजी हा गावातलाच, जन्मापासून तिथेच. लहानपणी एकदा त्याने त्या झाडाखाली खेळायला जाण्याचा हट्ट केला होता. त्याच्या आईने त्याला जोरात ओढून आणलं होतं. सूर्य खाली गेला की त्या मुळांवर पाय ठेवायचा नाही. तो दिवस त्याला आठवत होता. आज इतक्या वर्षांनी तो पुन्हा तिथे उभा होता. संध्याकाळ संपत आली होती. आकाशात शेवटचा केशरी रंग उडला होता. गावातले लोक आधीच घरात गेले होते. रस्ता रिकामा, वारा थांबलेला. भिकाजी झाडाजवळ गेला. त्याच्या नजरेला लगेच ते दिसलं. एक मूळ बाकी सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. काळं, जाड आणि त्यावर जुन्या दोऱ्यांचे वळे अजूनही अडकलेले. तो वाकून नीट पाहायला लागला. माती थोडी बाजूला झाली आणि खाली काहीतरी पांढरं दिसलं. हाड. भिकाजी झटकन मागे सरकला. हात थरथरायला लागले. त्या क्षणी सूर्य पूर्ण मावळला. एकदम शांतता पसरली. ना किड्यांचा आवाज, ना पानांची सळसळ. जणू सगळं काही थांबलं. भिकाजी मागे वळायला लागला, पण त्याचा पाय त्या काळ्या मुळावर पडला. क्षणभर काहीच झालं नाही. मग मूळ थोडं आत ओढल्यासारखं हललं. भिकाजीचा श्वास अडखळला. तो पाय काढायला गेला, पण उशीर झाला होता. माती काढून एक हलका आवाज आला. कोण? तो गोठला. आवाज पुन्हा आला, यावेळी अगदी स्पष्ट. कोण माझ्यावर उभा आहे? भिकाजी धडपडत मागे सरकला. त्याच्या पायाला माती चिकटली होती, ओली, थंड. तो पळत गावाकडे निघाला. घरात पोचल्यावर त्याने दरवाजा जोरात लावला. श्वास आवरत नव्हता. आईने विचारलं, कुठे गेला होतास? भिकाजी काही बोलला नाही, पण त्याच्या आईची नजर खाली गेली आणि ती थिजली. भिकाजीच्या पायाला अजूनही मुळासारखी काळी माती चिटकलेली होती. ती हळू आवाजात म्हणाली, तू तिथे गेला होतास का? भिकाजीने उत्तर दिलं नाही. त्या रात्री सगळे झोपले घरातले, पण भिकाजीला झोप लागली नाही. अचानक त्याच्या खोलीच्या जमिनीवरून एक आवाज आला, सर करणारा. तो उठून बसला. जमिनीवर त्याच्या पलंगाखाली ओल्या मातीचा एक ठिपका दिसत होता आणि तो ठिपका हळूहळू वाढत होता. जणू काही खोलीतून कोणीतरी वर येत होतं. त्या रात्री भिकाजी जागाच होता. पलंगाखालच्या ओल्या मातीचा ठिपका आता मोठा झाला होता. तो हळूहळू पसरत होता, जणू जमिनीखालून काहीतरी वर येत आहे. भिकाजीचा श्वास अडकला. तो हलायची हिंमत करत नव्हता. हळूहळू त्या मातीमध्ये एक रेषा तयार झाली, जणू काही आतून कोणीतरी नखाने जमीन कुरडत आहे. भिकाजीने धाडस करून खाली वाकून पाहिलं आणि त्याला दिसलं एक बोट, माती खालून बाहेर येत असलेलं, सडलेलं, काळं आणि नख मातीने भरलेलं. भिकाजी ओरडायला गेला, पण आवाजच निघाला नाही. त्याच्या घशातलं सगळे शब्द अडकून बसले. त्या बोटांनंतर हळूहळू दुसरं, तिसरं आणि मग पूर्ण हात बाहेर आला. तो हात जमिनीवर टेकला आणि स्वतःला वर ओढायला लागला. भिकाजी मागे सरकला. त्याचे डोळे फाटलेले, शरीर गोठलेलं. हळूहळू माती फाटली आणि त्या फटीतून एक डोकं वर आलं. चेहरा दिसत नव्हता, कारण तो पूर्ण मातीने झाकलेला होता, पण डोळ्यांच्या जागी दोन खोल काळे खड्डे होते. तो काहीतरी पूर्णपणे जमिनीबाहेर आलं. त्याने हळूच मान वर केली आणि थेट भिकाजीकडे पाहू लागला. तू माझ्यावर उभा होतास. आवाज थंड होता, ना राग ना वेदना, फक्त एक विचित्र शांतता. भिकाजी उठून पळायला गेला, पण त्याच्या पायांनी साथ दिली नाही. तो त्या जागेच अडकून पडला. तो आत्मा हळूहळू पुढे आला. त्याचा चालण्यात काहीतरी चुकत होतं, जणू त्याचं शरीर अजूनही जमिनीशी जोडलेलं आहे. तो भिकाजीचा अगदी जवळ आला आणि कुजबुजला, मला वर येऊ दिलंस, आता मी एकटा नाही. अचानक घराच्या बाहेरून कुत्र्यांचा भुकण्याचा आवाज आला, जोरात, बेचैन. त्या आत्म्याला डोकं वळवलं.
क्षणभरासाठी तो स्थिर झाला आणि मग तो हळूहळू मागे सरकला आणि जिथून आला होता त्याच मातीच्या फटीत परत शिरायला लागला. हात, डोकं, शरीर सगळं परत खाली गेलं. माती पुन्हा बंद झाली. जणू काहीच झालं नव्हतं. भिकाजी तिथेच बसून राहिला, घामाने पूर्ण भिजलेला. सकाळ झाली. घर सगळं सामान्य दिसत होतं, पण एक गोष्ट बदलली होती. भिकाजीच्या पायावरची काळी माती आता सुकलेली नव्हती, ती अजून ओली होती आणि ती हळूहळू वर सरकत होती, पायापासून गुडघ्यापर्यंत. जणू काही मूळ त्याच्या शरीरात वाढत आहे. दुपारी गावात बातमी पसरली. गावाच्या टोकाला त्या वडाच्या झाडाजवळ माती उखडलेली होती आणि त्या जागी जिथे मूळ होती एक खोल खड्डा पडलेला होता. कोणीतरी म्हणालो, तो खाली नव्हता आता. सकाळ उजाडली, पण गावात शांतता नव्हती. लोक एकमेकांकडे बघत होते, पण कोणी काही बोलत नव्हतं, कारण सगळ्यांना एकाच बातमी कळली होती. वडाच्या झाडाखालची माती उघडली होती. गणू काका पहाटेच तिकडे गेले होते. ते परत आले, पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी बिघडलं होतं. कोणी विचारलं, काय झालं काका? ते फक्त एवढंच म्हणाले, जिथे तो होता तिथे आता काहीच नाही. भिकाजी घरात बसला होता. त्याच्या पायावरची माती आता गुडघ्यापर्यंत आली होती. ती फक्त चिटकलेली नव्हती, ती आत शिरत होती. त्याला पायात थंडावा जाणवत होता, पण वेदना नव्हती. हेच जास्त भयानक होतं. आईने पाहिलं आणि घाबरली. हे काय आहे? पण भिकाजी काही बोलला नाही. तो फक्त शांतपणे खाली बघत होता. त्याच्या नजरेसमोर त्या काळ्या मातीच्या आतून बारीक बारीक मूळ हलत होती. दुपारपर्यंत गावात दुसरी बातमी आली. गावातला एक म्हातारा नामदेव, तो सकाळपासून दिसत नव्हता. लोक शोधायला गेले आणि तो सापडला. कुठे? त्या वडाच्या झाडाखाली. तो उभा होता, हलत नव्हता. त्याच्या पायाभोवती मूळ गुंडाळलेली होती आणि त्याचा चेहरा पूर्ण मातीने भरलेला. कोणी त्याला हात लावला, तो हळूच खाली कोसळला. तो आधीच मेला होता. गावात भीती पसरली, पण कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं. फक्त एकच गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली. कालपर्यंत जे बांधलेलं होतं ते आता मोकळं झालं आहे. त्या रात्री भिकाजीला झोप लागली, पण ती झोप नव्हती. त्याला स्वप्न पडत होतं. तो पुन्हा त्या झाडाखाली उभा होता. माती उघडलेली, खड्डा खोल आणि त्या खड्ड्यातून कोणीतरी त्याला बोलवत होतं, खाली ये. भिकाजी हळूहळू पुढे गेला. तो खड्ड्यात उतरायला लागला. माती थंड होती, ओली, आणि जितका तो खाली जात होता तितका आवाज स्पष्ट होत होता, तू मला सोडलंस, आता तूच माझा आहेस. अचानक भिकाजीने डोळे उघडले. तो त्याच्या खोलीत नव्हता. तो उभा होता त्या वडाच्या झाडाखाली. रात्र, पूर्ण अंधार. त्याच्या पायाखाली तीच मुळं आणि त्याच्या भोवती गावातले लोक उभे, पण ते जिवंत नव्हते. नामदेव आणि अजून काही चेहरे जे गावातून वर्षांपूर्वी गायब झाले होते, ते सगळे त्याच्याकडे बघत होते आणि एकाच आवाजात म्हणत होते, तो एकटा नव्हता. भिकाजी हलू शकत नव्हता. त्याच्या पायाभोवती मुळं गुंडाळायला लागली. ती घट्ट होत गेली, वर चढायला लागली, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, आणि मग त्याच्या कानाजवळ एक आवाज आला, अगदी हळू, अगदी जवळ, आम्हाला वर आण. सकाळ झाली. गावात लोक जमले, कारण एक माणूस गायब झाला होता, भिकाजी. आणि त्या वडाच्या झाडाखाली माती पुन्हा उखडलेली होती. यावेळी एक नाही, अनेक ठिकाणी गावात भीती पसरली. भिकाजी गायब, नामदेव मेलाय आणि वडाच्या झाडाखाली अनेक खड्डे. गणू काका अखेर बोलले. ते गावातल्या सगळ्यांना मंदिरात घेऊन गेले. ते म्हणाले, हे आजचं नाही, खूप जुनं आहे. सुमारे 70 वर्षांपूर्वी गावात एक माणूस होता, रवी. तो साधा नव्हता. लोक त्याला वेडा म्हणायचे, पण तो काहीतरी वेगळंच करत होता. तो रात्री स्मशानात जायचा, माती उकळायचा आणि काही बोलायचा. गावात लोक मरायला लागले, एका मागोमाग एक, कारण कळत नव्हतं. मग एके रात्री काही जणांनी रवीला पकडलं. तो त्या वडाच्या झाडाखाली बसलेला होता. त्याच्या भोवती माती उखडलेली आणि त्यात अर्धवट पुरलेले मृतदेह. रवी हसत होता. तो म्हणाला, हे संपलेलं नाही, यांना परत आणतोय. गाव घाबरलं, रागावलं. त्यांनी त्याला तिथेच ठार मारलं. आणि काय केलं माहितीये? त्याला त्या वडाच्या झाडांखाली जिवंत पुरलं. त्याच्यासोबत ज्यांचा मृतदेहाशी त्याने छेडछाड केली होती ते सगळे. गावाने विचार केला, सगळं संपलं, पण चूक झाली. गणू काका हळू आवाजात म्हणाले,
आपण त्यांना थांबवलं नाही, आपण त्यांना एकत्र बांधलं. त्या मुळांखाली एक नाही अनेक आत्मे अडकले, रागाने, वेदनेने आणि अपूर्णतेने. आणि रवी, तो त्यांच्यामध्ये जिवंत गेला. तो मेला, पण पूर्ण नाही. तो खाली राहिला आणि वाट बघत राहिला कोणीतरी नियम तोडेल याची. गणूकाका थेट म्हणाले, भिकाजी. भिकाजीने पाय ठेवलाय. त्याने दार उघडलं. मंदिरात शांतता पसरली. कोणीतरी विचारलं, आता पुढे काय? गणूकाका म्हणाले, आता ते वर येतील. त्या रात्री गावात कोणी झोपलं नाही. मध्यरात्र झाली आणि अचानक धडाम, गावाच्या टोकाकडून आवाज आला. लोक बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं, वडाचं झाड हलत होतं. त्याच्या मुळांखाली माती फाटत होती. एक मागोमाग एक हात बाहेर येत होते, सडलेले, मातीने भरलेले. आणि मग एक चेहरा वर आला. तो रवी होता. डोळे खोल, हास्य तसंच. तो हळूहळू बाहेर आला आणि त्याच्या मागून इतर, नामदेव, भिकाजी आणि अजून कित्येक, ते सगळे उभे राहिले. गावातले लोक पळायला लागले, पण उशीर झाला होता. ते लोक पळत नव्हते, ते चालत होते हळूहळू. पण जिथे जात होते तिथे माती पसरत होती. घरच्यांच्या आत, दरवाजा खालून मूळ शिरत होती. गणूकाका मंदिरात बसले होते. त्यांना माहीत होतं ते थांबणार नाही. ते हळूच म्हणाले, आपण त्यांना खाली बांधलं, आता ते आपल्याला खाली घेऊन जातील. मंदिराच्या जमिनीवर एक भेग पडली. त्या भेगेतून काळी माती वर यायला लागली. सकाळ झाली. गाव शांत होतं, पण तिथे कोणीच नव्हतं. घर रिकामी, रस्ते ओस. गावाच्या टोकाला ते वडाचं झाड अजून उभं होतं, पण आता त्याच्या फांद्यांवर लोक लटकलेले होते आणि मुळांखाली माती पुन्हा शांत झाली होती. जणू काही सगळे परत खाली गेले. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.